प्रीती स्नेहल बागी कोल्हापूर आपणा समोर सादर करते स्वलिखित एकपात्री अभिनय घराघरातील कलाकार। हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांचं भलं कर। सुनबाई, अगं सुनबाई, आज भाजी काय करणार आहेस? जेवणात काय काय करणार आहेस? यांचं सुरू झालं बघा। आज भाजी काय करणार आहेस? चपाती करणार का भाकरी कर? हेच कर ह, तेच कर ह, असंच कर, तसंच कर। वयाची 75 झाली तरी नाक खुपसायचं काय सोडत नाहीत अजूनही। काय काय म्हणाला सासूबाई? भाजी ना सांगते। अगं असं कर, आज ना आळूचं फदफद कर, तोंडाला चव नाही। कसं आहे, जरा आवडीचं केलं तर 4 घास जास्त जातील। आणि तसंही आमचं काय बाई, आज आहे तर उद्या नाही, पिकलं पान आहे ना आम्ही। वा, म्हणे पिकलं पान। पान जरी पिकलं असलं तरी देठ हिरवाच आहे हो असून। अहो परवाच तर आळूचं फदफद केलं होतं, चांगलं एवढं मोठं भांड भरून केलं होतं। आणि तसंही तेवढं सगळं तुम्ही एकट्याने संपवलं। खाल्लं ते खाल्लं आणि व्हाईट हाऊसच्या चांगल्या फेऱ्या मारत होता। आता या वयात एवढं पचत नसताना खायचं कशाला? वास इतका सुटला होता की 10 उदबत्त्या लावल्या तरी वास काय जात नव्हता। अगं प्रिया, ऐकलंस का? पेपरमध्ये बातमी आली आहे, एकपात्री स्पर्धा आहेत, भाग घेतेस का बघ। एवढ्या रागाने बघायला काय झालं? कॉलेजमध्ये असताना भाग घ्यायचीस म्हणून म्हंटल मी। वा, काय पण आमचं हे ध्यान म्हणे एकपात्री स्पर्धेत भाग घ्या। हे तर बघेल तेव्हा त्या पेपरात तोंड खुपसून बसलेले असतात। तो पेपर म्हणजे जणू यांचा ऑक्सिजनच आहे। एक दिवस जरी नाही मिळाला तरी कधी गचकतील सांगता येत नाही। इथं घरातल्या सगळ्यांची एकपात्री करता करता माझ्या तोंडाला फेस येतोय आणि म्हणे एकपात्री स्पर्धेला जा। काय पण आमचं हे ध्यान काय नव्हेच। आई, अगं आई, मी आलो मॉर्निंग वॉकला जाऊन, मला ग्रीन टी देतेस का? वा, आले बघा आमच्या कुळाचे दीपक। आता ग्रीन टी पिणार इथे आणि नाश्त्याला फडतऱ्यांची मिसळ खायला जाऊन बसणार। घ्या आणि जरा अभ्यासात डोकं घाला बाकी सगळ्या गोष्टींमधून। आई, अगं आई, ऐक ना, ती कशी दिसते? छान दिसते ना? कॉलेजमध्ये आज ट्रेडिशनल डे आहे। असं कर नाही, हा घे मोबाईल आणि माझा ना एक रील बनव। छान दिसते ना मी? पकड। गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी, माझा फोटो जरा काढ। ते बघू कसा आलाय? छान हा माझी छकुली। आता असं करा, आता मी तुझा अजून एक रील बनवते। हे भाकरीचं पीठ आहे ना, हे घे आणि याच्यापासून एक भाकरी बनव मस्तपैकी गोल। मग मी पण रील बनवते, लड्डू गोल पृथ्वी गोल, मेरी भी भाकरी गोल गोल। शी गो मम्मा, काही सांगते, मी जाते कॉलेजला, मला नाही हे असलं काही आवडत। बाय। पाहिलं, घरातल्या सगळ्यांची एकपात्री करता करता स्त्री स्वतःतल्या कलाकाराला कुठे हरवून बसते माहित नाही। म्हणूनच स्वतःतला कलाकार जर जिवंत ठेवायचा असेल तर अशा स्पर्धांमध्ये भाग घेतला पाहिजे। नवरा म्हणतो ते खरंच ऐकायला काहीच हरकत नाही। चला आता मी पण एकपात्री स्पर्धेत भाग घेते। चला तयारी झाली आहे आता माझी। अहो सासूबाई, आळूचा फदफद करून ठेवले बरं का, तुम्ही घ्या
काढून मी जातीये, एक